आता काल मोखाड्यामध्ये अशी घटना घडलेली आहे। काल रात्री 2:30 वाजताच्या समोरच मोखाड्यात अशी घटना घडलेली आहे। सो या घटना आता सतत समोर येतात आणि मला असं वाटतं की अशा घटना जर समोर आला तरच कायद्यात काहीतरी बदल होईल, कारण अनेक वेळेला अशा घटना दाबल्या जातात आणि दाबल्या गेल्याच्या नंतर मग ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीची जी लोक आहेत त्यांना अजून सतत हे करावं असं वाटतं। तुम्ही बदलापूरच्या घटनेत तुम्ही पहा, त्याने 12 तारखेला पहिला एका मुलीबरोबर तसा वागण्याचा प्रयत्न केला आणि त्याला कुठेही विरोध झाला नाही किंवा त्याला कळलं की नाही या मुली काही बोलत नाही, म्हणून 13 तारखेला त्यांनी दुसऱ्या मुलीबरोबर परत तेच केलं। सो मला असं वाटतं की अशा घटना जोपर्यंत समोर येणार नाहीत आणि गुन्हेगारांना चाप बसणार नाही तोपर्यंत अशा घटना घडत राहतील। सो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आमच्या महाराष्ट्रातल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं आहे, अशा कुठेही घटना घडत असताना दिसल्यास अन्याय दिसेल तिथे लाथ मारा। मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांची संपूर्ण महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला जर तुम्ही आज विचारलं तर लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्याला फाशी झालीच पाहिजे आणि आमचंही मत तेच आहे। मुळात माझं असं मत आहे की सरकार का शांत आहे या सगळ्या घटनांवर कळत नाही, कारण रोज एखाद दुसरी घटना समोर येते। सो ही एखाद दुसरी घटना रोज समोर येत असेल तर आपल्याला कडक चाप बसवायला पाहिजे। अधिकृत अनधिकृत कायद्यात बसेल नसेल तर कायद्याच्या बाहेर जाऊन करा, पण करा। मी त्या दिवशी एका चॅनलला म्हटलं होतं, जर आमचं सरकार असतं ना तर एन्काउंटर केलं असतं ह्या लोकांचा, त्याशिवाय यांना धडा बसणार नाही, यांना चाप बसणार आहे। चिमुकल्यांवर हात टाकताना जर यांना लाज वाटत नसेल तर ह्यांच्यावर हात टाकताना आपल्याला का लाज वाटली पाहिजे? ह्यांच्यावर हात टाकलाच पाहिजे, यांना ठोकून काढलं पाहिजे।